दादरच्या कबूतरखान्याचा वाद हा अद्यापही मिटलेला नाहीये आणि अशातच आता लालबागमधील जैन समाजातील एका व्यक्तीने कबुतरांना खाद्य घालण्यासाठी एक विचित्र प्रकार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। या व्यक्तीने स्वतःच्या गाडीच्या टपावर दाणे टाकून ही गाडी कबूतरखान्याजवळ उभी केली होती। खरं तर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई करण्यात आली आहे आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेतर्फे दादरमधील सुप्रसिद्ध असा कबूतरखाना हा ताडपत्री टाकून झाकण्यात आला होता। मात्र या व्यक्तीने याच कबूतरखान्यापासून अवघ्या काही सेकंदांवर असलेल्या एका ठिकाणी आपली गाडी लावली। या गाडीच्या टपावर त्याने एका ट्रेमध्ये कबुतरांसाठी खाद्य म्हणून धान्य पसरवलं आणि तिथे कबुतरांना खाण्यासाठी ही व्यक्ती बोलवत होती। हा प्रकार घडताना पाहिल्यावरती काही स्थानिकांनी या व्यक्तीला जाब विचारला आणि त्यानंतर या व्यक्तीने मुजोरपणे स्थानिकांनाच उलट उत्तर दिलं। मी लालबागचा आहे, मी इथे राहतो असं सांगत या व्यक्तीने तुम्हाला जी कारवाई करायची ते करा असं सुद्धा स्थानिकांना सांगितले। अगदी हात जोडून ही व्यक्ती बोलताना दिसत असली तरी त्यांचे शब्द आपण या व्हिडिओमध्ये ऐकणारच आहोत। कौन है? आपका गाड़ी है? किधर रहते हो आप? लालबाग। हाँ, लालबाग में। आपके इधर ये करने कोई जगह नहीं है? आपके घर बिल्डिंग के नीचे करो ना। 12 गाड़ी और आ रही है। 12 गाड़ी और आ रही है, अच्छी बात है, अच्छी बात है। आप यानी हमें धमका रहे हो कि आप 12 गाड़ी और ले रहे हो? नहीं, आप सही हो, आपके इधर जगह नहीं है ये करने को। वहाँ पे डालने के लिए मना किया है ना? नहीं, आप सही हो, यहाँ पे डालने के लिए मना किया क्योंकि वहाँ पे कबूतर बहुत ज्यादा हुए भाई साहब। नहीं डाल नहीं रहे वहाँ पे। हाँ, नहीं, वहाँ पे जो कबूतर का प्रॉब्लम है ना, वो आप जैसे लोगों की वजह से है। आप एक्शन लीजिए। आप एक्शन है ना, आरटीओ में जाने ही वाला है और सीएम को भी ये ट्वीट होने वाला है। आपको क्या लगता है, आप मनमानी करोगे? रात को भेजा मैंने। अरे ये सब ये किया है, ये इलीगल है। आपके ऊपर केस क्यों नहीं हुआ वो भी हम देख रहे हैं। हाँ, नाही तर काय स्वतःच्या याला जाळ्या लावल्यात आणि इकडे आम्हाला येऊन त्रास देत आहे। अरे तुझ्या घराच्या इकडे लाव ना। मैं निकल रहा हूँ। हाँ, इन्होंने मेरे को बोला है कि मैं एक्शन ले रहा हूँ। ना, अरे एकदम बराबर एक्शन लेना ही चाहिए। आप जैसे लोगों पे एक्शन लेना ही चाहिए। आप पोल्यूशन कर रहे हैं, आप क्यों इधर कबूतर जमा कर रहे हैं? नंबर है ये, गाड़ी का नंबर लिया ही है भाई साहब। आप इतना कॉन्फिडेंटली कह रहे हो ना। हाँ, अरे होगा ना, क्यों नहीं होगा भाई साहब। आप देखिए ही आरटीओ में हम लोग जाने ही वाले। ये इलीगल गाड़ी के ऊपर मॉडिफिकेशन करके मैं अभी गाड़ी लेके आप बोले वहाँ पे आ जाता हूँ। बस आप आपके घर के नीचे जाइए और वहाँ पे ये सब कीजिए, कुछ भी कीजिए। मेरा हम लोग को कोई प्रॉब्लम नहीं, इधर नहीं आने का। अभी निकलता हूँ। हाँ, इधर नहीं आने का। ओके, बैठिए गाड़ी में, चलो प्लीज। आपका नाम नहीं बोला, शुभ नाम क्या आपका? महेंद्र संकलेचा। महेंद्र संकलेचा। किधर रहते हो? लालबाग पता है ना? लालबाग किधर रहते हो? बिल्डिंग का नाम रहेगा ना? मैग्नम टावर। कौन सा? मैग्नम टावर, चिवड़ा गली, जहाँ गणपति। चिवड़ा गली, मैग्नम टावर। ओके, बढ़िया है, चलिए। आपको मैंने सब सच बताया। हाँ, बताया आधार कार्ड। ना, अरे एकदम सही है, आ जाएंगे हम। दरम्यान मगाशीच नमूद केल्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य घालण्यास बंदी घातली आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानंतर मुंबई महापालिकेने दादरमधील कबूतरखाना हा ताडपत्रीने झाकला होता। मात्र यावरती जैन समाजाकडून प्रचंड आक्षेप घेण्यात आला। कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केल्यामुळे जैन समाजातील नागरिकांनी सोमवारी दादर येथील कबूतरखाना परिसरामध्ये आंदोलन पुकारलं होतं। सकाळी 10च्या सुमारास मोठ्या संख्येने स्त्री व पुरुष आंदोलक तिथे जमा झाले। त्यांनी कबूतरखान्यावरील ताडपत्री अक्षरशः फाडली। काही आंदोलक हे आत शिरले। ताडपत्री टाकण्यासाठी जे बांबूचं बांधकाम केलं होतं हे बांधकाम सुद्धा तोडण्याचा प्रयत्न झाला। आपण या परिसरामधील जे फोटो समोर आले त्यातही पाहू शकता की काही आंदोलक हे अक्षरशः त्या बांबूंवरती चढून आंदोलन करत होते। पोलिसांशी सुद्धा हुज्जत घालत होते। खरं तर यावेळी तिथे मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित होते। मात्र तरीही आंदोलकांनी कबूतरखान्यात प्रवेश केला। या मुद्द्यावरूनही वातावरण चांगलंच तापलेलं दिसते आणि हे सगळं प्रकरण चर्चेत असतानाच आता जैन समाजातीलच महेंद्र सकलेचा या इसमाने आपल्या मोटार गाडीवर ट्रे बांधून कबुतरांसाठी कबूतरखान्याजवळच
धान्य टाकून एका नव्या वादाला तोंड फोडलंय असंच म्हणावं लागेल। दरम्यान हा सगळा प्रकार पाहता स्थानिक रहिवासी आता संतप्त झालेत। स्थानिक रहिवाशांनी सकलेचा यांचा विरोध केलाय। कबुतरांना खाद्य टाकण्यास मनाई करण्यात आल्याची आठवण सुद्धा त्यांनी करून दिली। मात्र यावरून या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली। अखेर स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केल्यानंतर सकलेचा यांनी तिथून काढता पाय घेतला असला तरी हे प्रकरण सध्या तापलेलं असताना अशा प्रकारे मुजोरी करत कबुतरांना धान्य टाकणं हे कुठेतरी गैर आहे आणि सरकारने पोलिसांनी अशा व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिक नागरिक करतायत। दादरमधील कबूतरखानाचं प्रकरण चर्चेत असतानाच कबुतरांमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयी सविस्तर माहिती देणारे काही व्हिडिओ आपण लोकसत्ताच्या YouTube चॅनलवर पाहू शकता। आपल्या सोयीसाठी आम्ही या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा जोडलेल्या आहेत, त्यामुळे ही सविस्तर माहिती सुद्धा आपण नक्की पहा। दादर कबूतरखाना प्रकरणावरील आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।